यासाठी मी एका ताटात 3 चमचे गव्हाचे पीठ, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा रवा घेतला आहे। या पिठामध्ये आपण ओवा आणि मीठ टाकले आहे। मीठ चवीनुसार टाका। सर्व मिश्रण एकत्र करून घ्या आणि थोडे थोडे पाणी टाकून घट्ट कणिक मळून घ्या। या कणकेचे आपण छोटे छोटे गोळे बनवणार आहोत। हे गोळे आपण एअर फ्रायर मध्ये कुक करून घेणार आहोत। एअर फ्रायर मध्ये कुक केल्यामुळे या बाट्यांना तेल कमी लागते। एअर फ्रायर मध्ये ह्या बाट्या आपण 160 डिग्रीवर 20 मिनिटे ठेवणार आहोत। बाट्या ठेवल्याच्या नंतर मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे की बाट्या बरोबर कुक होत आहेत की नाही। आता आपण डाळ बनवणार आहोत। डाळीसाठी मी तुरीची डाळ घेतली आहे। तुरीची डाळ आपण 2 पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची आहे। शिजवताना मी थोडी हळद आणि थोडं तेल टाकलं आहे, त्यामुळे डाळ लवकर शिजते। डाळ शिजल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। त्यामध्ये 2 चिरलेले कांदे टाकायचे आहेत। कांदे लालसर परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो चिरून टाकला आहे। टोमॅटो 1 मिनिट परतून घ्यायचा आहे आणि सोबतच चिंचेचा पल्प टाकायचा आहे। हे 1 मिनिटे थोडंसं परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये हळद, तिखट आणि मसाला घालून 1 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। आता शिजलेली डाळ टाकायची आहे आणि त्यावर मस्त कोथिंबीर टाकायची आहे। डाळ 2-3 मिनिटे शिजवून घ्या। एक उकळी आली की त्यामध्ये गूळ टाका। गुळाने डाळीला छान चव येते। त्यानंतर आपण डाळीचा एक तडका तयार करणार आहोत। त्यासाठी एका तडका पॅन मध्ये 2 चमचे तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची टाकून हा तडका आपण वरणामध्ये टाकणार आहोत। यामुळे वरणाला छान चव येते। आता आपली डाळ आणि बाटी पण तयार आहे। बाटीवर मस्त तूप टाकून सर्व करा। धन्यवाद।